किरण मोडके तुमच्या जवळचा कार्यकर्ता होता आणि किरण मोडके तुमचा स्टाफ प्रचारक होता. त्यामुळं प्रश्न विचारताना विरोधी पक्षात असताना किरण मोडके बरोबर होता म्हणणं आणि आज सत्तेत बसल्यानंतर किरण मोडकेचा प्रश्न विचारण्याला हक्क नाही म्हणणं हे सरळ सरळ तुमच्या खोटेपणाचा पुरावा आहे. आणि मला जर विचारा ही माझ्या विरोधात झालेली तक्रार म्हणजे काय आहे, तर विठ्ठल मुक्तीचारण संग्रामामध्ये मी केलेल्या संघर्षाचा जिवंत पुरावा म्हणजे हा माझ्यावर दाखल झालेला गुन्हा आहे. हे मी या ठिकाणी लोकांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या पोरांनी प्रश्न विचारायला शिकले पाहिजेत. माझ्यावरती कितीही आरोप होऊ द्या, 1000 वेळा प्रश्न विचारा, 1000 वेळा उत्तर देतो, परंतु अभित पाटलांनी नैतिक जबाबदारी बाळगली पाहिजे आणि सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. येत्या 30 तारखेच्या वार्षिक सभेमध्ये रणगाणं सांगून भाषण ऐकवण्यापेक्षा त्यांनी जाहीरपणे या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे अशी या ठिकाणी माझी मागणी आहे. धन्यवाद. तुम्ही सांगू इच्छितोय एक जो ऑडिओ आहे तो दादांचा खोटा आहे हे मी स्पष्ट केलेलं आहे. 1 CR मागणी केल्याचं तो दादांचा खोटा आहे, मॉफ आहे. या संदर्भात मी पोलीस प्रशासनाकडे योग्य ते त्यांना माहिती पाठपुरावा संदर्भात दिलेली आहे. न्यायव्यवस्थेवरती जसा तुमच्या सर्वांचा विश्वास आहे तसा माझाही आहे. न्यायव्यवस्था योग्य तो न्याय देईल आणि या मी ज्या बाबी तुम्हाला सांगतोय त्याच बाबी आम्ही सन्माननीय न्यायालयासमोर मांडलेल्या आहेत आणि त्याच बाबींना स्वीकारून न्यायालयानं मला जामीन मंजूर केलेला आहे हे या ठिकाणी सांगतो. ती जी बॅग आहे त्या बॅगमध्ये काय आहे याची मला कुठलीही कल्पना त्या ठिकाणी नव्हती. त्या दिवशी मला माझ्या एका जवळच्या नातेवाईकांना, जवळच्या मित्रांना जे अतिशय सन्मान्य सद्गृहस्थ आहेत त्यांनी त्या ठिकाणी मला बोलावलं. नितीन सरडे जे माझे फिर्यादी आहेत त्यांचे सुद्धा मला वारंवार फोन यायचे. ते माझे एकाचे मित्र आहेत, परंतु नितीन सरडेंबद्दल जास्त मी बोलण्यावरती लक्ष देणार नाही, कारण त्यांनी काय केलं, कशासाठी केलं हे सध्या त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुद्दा भरकटवणं आणि त्याच्यातून कुठेतरी प्रसिद्धी मिळवणं हा त्यांचा हेतू होता. त्यामुळं हे प्रकट करण्यात आलं. त्या बॅगमध्ये काय आहे हे मला कसलीही कल्पना नव्हती. त्यामुळं मी त्या बॅगबद्दल जी काही माहिती द्यायची ती प्रशासनामध्ये योग्य ती कारवाई जी काय आहे प्रशासन पुराव्यानिशी त्यांच्यासमोर मांडणार आहोत. तपास सुरू आहे, त्यामुळे त्या न्यायालयीन बाबीमध्ये आपण अडथळा निर्माण करणं योग्य होणार. आवाज तुमचा आहे का नाही? हा ऑडिओ मॉर्फ केलेला आहे हे मी या ठिकाणी स्पष्ट. तुम्हाला त्या ठिकाणी कोणी बोलवलेलं होतं? सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुमच्या हातात बॅग गेल्यापूर्वी बॅगमध्ये काही जे ऐवज आहे तो काढून दाखवल्याचं दिसतंय. त्यावेळी तुम्हाला लक्षात आलं नाही की त्या बॅगमध्ये काय? कदाचित तुम्ही आणखी एकदा व्हिडिओ पाहावा. सगळ्या सर्वसामान्य लोकांनी अशी आणखी एकदा विनंती करतो. तो व्हिडिओ पाहताना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की माझा चेहरा त्याच्यामध्ये अजिबात दिसत नाही. मी त्यावेळी तोंड पुसत असताना डोळे झाकलेले आहेत आणि त्यांनी काय त्यावेळी कृत्य केलं हे मी पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे त्या बॅगमध्ये काय होतं याची कल्पना नव्हती. आपण बॅग कशामुळे उचलली, आपण बॅग कशामुळे घेतली? जे माझे सहकारी माझ्यासोबत उपस्थित होते, ज्यांच्या फोनमुळं मी तिथं गेलो, तेच सहकारी, ते मित्र, ते माझ्या त्याच्या जवळचे नातेवाईक सुद्धा आहेत. ते नातेवाईक स्वतः मला सोडायला येणार होते त्यांच्या गाडीतून. त्यांनी मला असं सांगितलं की मी गाडी वळवतो, तुम्ही बॅग घ्या आणि गाडीत बसा. आता त्यांच्याच गाडीत बसायचं असल्यामुळं मी ती बॅग उचलली आणि माझा समज असा होता की ती बॅग त्यांची आहे, त्यामुळे मी ती बॅग उचलली. तुम्हाला त्या ठिकाणी कोणी बोलवलेलं होतं? आता या तपासामध्ये अडथळा आणणं योग्य होणार नाही. त्यांचं नाव घेणं या ठिकाणी योग्य नाही, कारण तो न्यायालयीन कामकाजाचा न्यायप्रविष्ट भाग आहे. माझ्यासोबत जे सद्गृहस्थ तिथं उपस्थित होते ते अतिशय नामवंत व्यक्ती आहेत तालुक्यातील आणि माझे जवळचे नातेवाईक आणि 2018 पासूनचे आमचे चांगले घरगुती संबंध आहेत. आम्ही नेहमी एकमेकांच्या सोबत असतो. या ठिकाणी माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन मला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लाच मागितली का तुम्हाला लाच दिली गेली? मी मागितली नाही आणि त्यांनी दिली का काय केलं हे त्यांना विचारावं लागलं, कारण मी मागितलेली नाही. या ठिकाणी मी स्पष्ट प्रशासनाला सांगितलं आहे. हा गुन्हा खोटा दाखल केला आहे हे का म्हणतोय त्याचं कारण असं आहे की त्यांच्यावरती मी बदनामी करतोय असा त्यांनी माझ्यावरती आरोप केला आहे. बदनामीचा मूळ जो येतो त्यांनी सांगितलाय तो की मी कारखान्याच्या विरोधात आंदोलन करतो, उपोषण करतो. उपोषण माझं 26 जून रोजी 26 मेला पुण्यामध्ये उपोषण पार पडलं. 3 मेला मी उठून आलो उपोषणातून. कामगारांचे पैसे जमा झाले. जर मूळ हेतू जो तुम्ही सांगताय तो जर पूर्ण झालेला असेल तर लाच मागण्याचा प्रश्न उठतो कुठं? कामगारांना पगारी मिळालेले आहेत, उपोषण झालेलं आहे. तुमच्यावरती जे आरोप मला करायचे होते, आरोप नव्हतं ते सत्य होतं हे आधी सांगतो. 347 कोटी रुपयाचा हिशोब मागितला, यात बदनामी काय? तुम्ही कारखान्यावरती कर्ज वाढवलं की नाही हे खरं की खोटं हे तुम्ही सांगा. आजपर्यंत जे अर्जुन पाटील तालुक्यातील इतर नेतृत्वांना आज मी या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीनं सांगतोय की आजी माझी चेअरमनला दम असेल तर इकडे ये, दम असेल तर तिकडे ये, हे जी भाषा त्यांनी आजपर्यंत वापरली. आज या ठिकाणी सभासदाचं वर्ग म्हणून चॅलेंज करतोय
की तुम्ही लोकांना शिवतीर्थावरती उत्तर मागत होता. आज आम्ही म्हणतोय की तुम्ही जर चुकले नसाल तर शिवतीर्थावरती कधीही बैठकीला बसायची तयारी असेल, प्रश्नाची उत्तर द्यायची तयारी असेल तर तुम्ही शिवतीर्थावरती यावं, हे आव्हान या ठिकाणी मी सभासदांच्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या वतीने. खरं तर आता हे चर्मन लोक किती कर्ज आहे किंवा दुसऱ्या कुठल्या किती किती आहे हे तुम्ही मागणी अहवाल करण्यापेक्षा साखर आयुक्तांकडे का तुम्ही मागणी केली का? त्याच्यात ते साखर आयुक्तांची काय आलं त्यांच्यामध्ये नेमकं? धन्यवाद. योग्य प्रश्न आहे. त्याच अनुषंगाने मी आता तुमच्यासमोर सादर करतो. एक, हा तहसील कार्यालयामध्ये दिलेलं निवेदन, त्याची सोलापूर यांच्याकडून आलेलं पत्र, ज्याच्यामध्ये कारखान्याचं सदर कर्ज आणि थकीत देणी याच्यावरती मी प्रश्न विचारलेला होता, निवेदन दिलेलं होतं ते. याच्यानंतर साखर संकुल शिवाजीनगर पुणे उपोषणाला बसण्यापूर्वी मी 16 तारखेला त्यांना एक लेखी पत्र दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत की वरील पत्रात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड संस्थेला मिळालेल्या 347 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी आणि त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला माहिती दिली जात नाही व त्यांच्यावरती कारवाई होत नाही. त्यामुळे 26 मे 2025 पासून कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करणार आहोत, याची दखल घेण्यात यावी. आणि या दखल घेतलेल्याचं त्याचं प्रत्युत्तरादाखलचं पत्र हे आहे प्रादेशिक संचालकांचं पत्र सोलापूरच्या, तेही उपोषणाच्या संदर्भातलंच आहे आणि याच्यामध्ये मागणी केलेली आहे. आणि आणखी एक माहिती जी मला अजून त्याच्यामध्ये मी शुअर सांगू शकत नाही, परंतु उपोषणानंतर यांनी NCDC ला जे काही विनियोग सादर केला तो विनियोग NCDC नं नाकारला आहे अशी मला ऐकीव माहिती मिळाली. त्याच्या संदर्भात मला अजून माहिती घ्यायची आहे. मी त्या संदर्भात सुद्धा निश्चित माहिती घेईन, कारण विनियोग दर महिन्याला सादर करावा असे आदेश असताना सुद्धा दर महिन्याला विनियोग त्यांच्यासमोर सादर केला गेला नाही. 1100 कोटीचं कर्ज त्यांच्याकडून निधी उपलब्ध केला गेला किंवा निर्माण केला गेला, पैसा उभारणी केला गेला असं सांगण्यात आलं. या वाटपासाठी जे काही पैसे उपस्थित केले आहेत त्याच्या संदर्भात आता चेअरमन यांनीच माहिती द्यावं अशी आम्ही मागणी करतोय. आणि राहिला विषय 1100 कोटीच्या वरती कर्ज जे आहे त्या मी ज्यावेळी 5 जून रोजी तहसील कार्यालयाच्या इथं बोंबाबोंब आंदोलन केलं त्याचवेळी सांगितलं की पाठीमागच्या कर्जातले किती रुपये यांनी भरलेले आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. आणि नवीन जे कर्ज आहे ते 347 कोटी रुपये प्लस पाठीमागच्या 2 हंगामाकरता यांनी जे काही पैसे उचलले, साखर व्यापाऱ्यांचे ॲडव्हान्स उचलले. आणि याच्यामध्ये मूळ मुद्दा आणखी एक सांगायचा राहिला. FIR मध्ये नमूद आहे की माझ्या आंदोलनामुळे उपोषणामुळे बँकांकडून अडचणी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत असा आरोप माझ्यावरती केला गेला. मुळात कारखान्याची खरी पत काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचल्यामुळं बँकांनी कदाचित त्यांना कायद्यानं पुरावे सादर करायला लावले असतील की तुम्ही पैसे परत भरू शकता का. मग माझ्यामुळे बँकांचा अडथळा निर्माण होण्याचं कारण निर्माण होत नाही. मी प्रश्न विचारलेले, मी बँकेचा कुठला अधिकारी नाहीये, मी इथला मोठा लोकप्रतिनिधी नाहीये की माझ्यामुळे बँकेला मी तक्रार द्यावी, पण मी बँकेला कर्ज देऊ नये असं पत्रही कुठे दिलेलं नाहीये. त्यामुळे माझ्यावरती जो आरोप केला गेला की मी बँकांच्या ह्याच्यामध्ये अडथळा आणतोय, हा जो 1100 कोटीचा तुम्ही प्रश्न विचारताना पाठीमागचं आपल्याकडं कारखाना ताब्यात येताना जे कर्ज होतं त्या कर्जामध्ये झालेली वाढ ही अंदाजे 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या संदर्भात आता चेअरमन यांनी जाहीर करतील की त्याचा आकडा किती. नाही टोटल आकडेवारी सांगा. गेल्या अहवालात तुम्हाला तुमच्याकडे अहवाल असेल गेल्या वर्षीचा, टोटल आकडेवारी त्यातलं काय आहे ना अंदाज काय? या वर्षीचा अहवाल अजून मिळाला नाही. गेल्या वर्षीच्या अहवालामध्ये सुद्धा बऱ्याच त्यांनी त्रुटी ठेवलेल्या होत्या. जवळपास आमच्याकडे कारखाना ज्यावेळी 22ला आला, कारखान्यावरती कर्ज किती त्यांनी स्वतः भाषणात सांगितलेलं आहे. ह्याच्या आधी परत म्हणणार मी त्याच्यातून आता NCDC कडून जे कर्ज मंजूर होऊन आलं ते MSC बँकेनं परस्पर 80 कोटी रुपये वजा करून घेतले. हे सगळ्यांना माहिती आहे. ते 80 कोटी सोडल्यास त्या व्यतिरिक्त किती रुपये यांनी बँकेला आजपर्यंत भरले याचा डाटा कारखान्यानं आम्ही प्रस्तावात वारंवार साखर आयुक्तांकडे मागणी केली की कर्जाचा आकडा किती आहे त्याची माहिती आम्हाला द्यायला पाहिजे. दिलेली नाही. सभासदांपर्यंत खरी माहिती येऊ द्यायची नाही. हा ग्रहामुळे येतोय. प्रश्न विचारांचा आवाज का दडपला जातोय, प्रश्न विचारांना अडकवलं का जातंय, त्याचं कारणच हे की यांना उत्तरं द्यायची नाही. पैसे तुम्ही त्या पिशवीत घेतलेले व्हिडिओ दिसतंय. मी जे आता सांग व्यापाऱ्यांची काही देणी टाकलेली होती, शेतकऱ्यांची देणी टाकलेली होती, कामगारांच्या पगार राहिलेल्या होत्या, ऊस बिल राहिलेलं होतं. अशी रक्कम शेकडो कोटींमध्ये होते. हे सगळ्यांनी याच्या आधी पाहिले. एक या ठिकाणी सांगायचं होतं, बऱ्याच वेळा असं केलं जातं की प्रश्न विचारणाऱ्यावरती लेबल लावलं जातं, हा याचा कार्यकर्ता, तो त्याचा कार्यकर्ता, तो त्याचा कार्यकर्ता.
मी कुठल्याही कारखानदाराचा कार्यकर्ता नाही. मी शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून या ठिकाणी लढतोय, शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून प्रश्न विचारतोय. त्यामुळं पाठीमागच्या लोकांनी चुका केलेल्यांना दडवणं आणि आताच्या चुकीच्याला पण गप्प बसणं हे माझ्या नैतिकतेत बसत नाही. तुम्ही माझा इतिहास पाहिला तर यांच्याकडे काही नसताना मी अमित पाटलांकडे सुरुवातीपासून विठ्ठलच्या गाड्यामध्ये होतो आणि सत्ता आल्यावरती चुका दिसून आल्यानंतर की सत्तेला लाथ मारून बाहेर पडणारा पहिला कार्यकर्ता किरण मोडके होता. त्यामुळं मी कुणाच्या तर सांगण्यावरून काहीतरी केले हे जे आरोप केले गेले किंवा आंदोलनाला रसद कुणीतरी पुरवते हे आरोप केले गेले त्याचे पुरावे सन्माननीय चेअरमन यांना पत्रकारांनी मागितले पाहिजे अशी मी विनंती करतो की ज्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले विरोधकांनी आणि म्हणून उपोषण केलं किंवा किरण मोडकेला उपोषणासाठी फूस होती हे जे आरोप होत आहेत त्याचे पुरावे त्यांनी लोकांसमोर आणले पाहिजे अशी आमची मागणी. हे सगळं प्रकरण घडल्यानंतर आता कामगार असेल किंवा सभासद शेतकरी असेल जे आपल्या पाठीमागे आहेत का? निश्चित मी कारण आपण आंदोलन केलं त्यातल्या काही लोकांनी आंदोलन कंटिन्यू बरोबर ठेवलं, तुम्ही सोडलं म्हणजे क्लिअर केलं, त्याच्यानंतर सुद्धा आपल्या दुबळी दिसून येते. मग आपल्या पाठीमागे कर्मचारी नाही येत का? आणि ज्यांनी आंदोलन केलं त्याच कामगारांनी आपल्यावरती आक्षेप केले घेतला होता. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. ज्या आज माझ्यावरती कामगारांचा विश्वास आहे की नाही हा पहिला प्रश्न. माझ्यावरती निश्चित कामगारांचा, सभासदांचा, शेतकऱ्याच्या पोरांचा विश्वास आहे. कारण मला अटक झाल्यापासून ते मी आता बाहेर येऊन जवळपास 1 महिना 8 दिवस होऊन गेलेले आहेत. मी जामिनावर मुक्त झाल्यापासून यामध्ये मला शेकडो लोक भेटलेले आहेत, हजारो लोकांचे मेसेजेस मला मिळालेले आहेत, पत्र मिळालेले आहेत लेखी. त्या माध्यमातून माझ्यावरती त्यांनी जो विश्वास दाखवला तो माझ्यासाठी आधार देणारा आहे, ताकद देणारा आहे. आज किरण मोडके पुन्हा एकदा मैदानात ताकदीने लढतोय त्याचा खरा आधारच माझ्यावरती असणारा त्यांचा विश्वास आहे. दुसरा प्रश्न सर की माझ्यानंतर मला अटक झाल्यानंतर काही कामगारांनी पत्रकार परिषद घेतली. कामगार नेत्यांनी जे कामगारांचं खरं नेतृत्व करतात मी नाकारणार नाही, ते कामगारांचे खरे नेते कारण ते कामगार आहेत. मी उपोषणामध्ये आंदोलनामध्ये नेता होण्यासाठी सहभागी झालेलो नव्हतो हे या ठिकाणी सांगतोय. कारण मी कामगारांसाठी नेता म्हणून नाही तर नातू म्हणून त्या उपोषणामध्ये सहभागी होतो. त्या कामगारांचं वय जर तुम्ही पाहिलं तर त्या कामगारांचं वय आहे 60 वर्ष, 62 वर्ष, 65 वर्ष, 70 वर्ष. सगळ्यांना BP शुगरचा त्रास आहे. त्या कामगारांचा नातू म्हणून मी माझी नैतिक जबाबदारी स्वीकारली की माझ्या घरात जर माझा आजोबा लढत असता, माझा वडील लढत असता तर मला त्यांच्यासाठी उपोषणाला बसलं पाहिजे. कारण त्यांची प्रकृती ही उपोषण सहन करण्यासाठी नाही आणि उपोषणासारखा खडतर मार्ग निवडला तरच आपल्याला न्याय मिळेल याची मला शाश्वती होती. म्हणून मी उपोषण केलं, प्रामाणिकपणाने केलं आणि त्याच्यातून न्याय मिळाला. कामगारांना पैसे मिळाले आणि कामगारांनी जो काही आक्षेप घेतला असतो म्हणताय त्या कामगारांना आवर्जून हा प्रश्न विचारावा की किरण मोडके कुठल्याही कामगाराचा चहा सुद्धा पीत नाही. मला त्या दिवशी माझी प्रकृती बिघडल्यानंतर मला ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं तिथल्या हॉस्पिटलमध्ये मला बघायला सुद्धा हे कामगार त्या ठिकाणी आले होते. यानंतर मला अटक झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच कर्मचाऱ्यांनी संपर्क केला, परंतु कर्मचाऱ्यांवरती सत्तेत बसलेले लोक दबाव टाकून त्यांना घाबरवण्याचं काम करतायत. किरण मोडकेच्या संपर्कात राहाल तर कायमचं कामावरून घरी बसावं लागलं अशा पद्धतीच्या धमक्या त्यांना दिल्या जात आहेत. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या पोटावरती पाय देणं मला योग्य वाटत नाही. त्यांनी त्यांचा लढा लढला पाहिजे. त्यांच्या पाठीमागे मी नक्की नेतृत्व कुणाचंच मान्य करू नये. किरण मोडके ज्यावेळी बोलायला दूध पित असत त्यावेळी कामगार लढत होते, आजही लढतात आणि भविष्यातही लढत राहतील. भारत